हिंगोलीमध्ये आज दादा भुसे आलेले आहेत आणि ते नुकसानीचा आढावा घेत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी एक शेतकरी आहे। या शेतकऱ्याची नेमकी अवस्था काय झालेली आहे, तो तक्रार घेऊन आला, काय झाले नेमकं? सोयाबीन गेलेला आहे। चेक आमचा भाऊ दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे आणि आम्हाला चेक घेऊन बँकेत गेलो तर बँकवाल्याने वापस केलं पैसे। कशामुळे बँकेत? कर्ज पीक कर्ज आहे म्हणजे तुमच्याकडे। तुमच्या पीक कर्जामुळे तुमची रक्कम अडवली पीक कर्जामुळे। किती रक्कम आहे? रक्कम है 1,09,000। हो, मंत्री महोदयांना सांगितलंय सर, आता परिस्थिती अशी आहे की हा चेक लिहिलाय बघा, पीक कर्जाचं होल्ड केलंय। आता ते शेतकरी बांधवांनी तुमच्या समोरच सांगितलं। जिल्हाधिकारी महोदयांना मी बोललेलो आहे। जिल्हाधिकारी महोदय स्वतः त्या बँकेच्या मॅनेजरशी बोलतील। असं शेतकऱ्यांच्या नुकसानीचे जे काही रक्कम शासनाने दिलेली आहे हे कोणत्याही बँकेला अडवता येणार नाही आणि मी स्वतः पण त्याच्याशी बोलतो। सर ही जी रक्कम आहे ना, या शेतकऱ्याच्या सेव्हिंग खात्यावरती 1,90,000 रुपये आहेत आणि ते पैसे अडवलेत। त्यांचं जरी पूर्वीचं कर्ज असेल, थकबाकीत जरी ते असेल, तरी ही रक्कम त्या बँकेला अडवता येणार नाही। मी स्वतः त्याच्याशी बोलेल आणि आजच ती रक्कम त्यांना मिळेल असं आम्ही पाहू। नक्कीच हे शेतकरी आहेत। आता मंत्री महोदय म्हणले की पैसे देतो म्हणून। तुमचा भाऊ कोणत्या दवाखान्यात आहे? नंबर घ्या बँकेचा। सर आता तातडीने आदेश देता तुम्ही? बोलतो ना मी। नंबर तर घेऊ। चालू घ्या। हो, किती वाजता गेले ते बँकेमध्ये? बँकेमध्ये आता 12 वाजता। 12 वाजता काय घडलं तिथं? वापस केलं, पैसे दिले नाही। हो, भाऊ दवाखान्यामध्ये आहे। हो, हो। काय झालं भावाला? त्याच्या सिटी स्कॅन करायले तर ते पैसे अर्जंट लागायलेले होते, तर साहेबांना वापस केलं, दिले नाही। तुम्ही सोबत गेलते ना? हां, आम्ही दवाखान्यात सोबत गेलो। आता बँकेमध्ये गेलो तर ते शेतकरी आमचे पैसे शेतकऱ्याचे जमा आम्ही बँकेत कशासाठी ठेवतो की दुःखासुखाला कामी पडावं म्हणून। आणि आता बँकेमध्ये पैसे काढायला गेलो, ते म्हणतात तुमच्याकडे पीक कर्ज आहे, आम्ही तुम्हाला पैसे। किती वेळ बँकेत थांबले? 2 घंटे थांबलो बँकेमध्ये, तरी दिलेले नाहीत, वापस केलं ना। 3 दिवसापासून चक्रा मारतो। नक्कीच साम टीव्हीने या शेतकऱ्याचा विषय सांगितल्यानंतर स्वतः राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तातडीनं सेव्हिंग खात्यावरती लावलेला होल्ड हे काढणार असल्याचं सांगितलं। आता मंत्री महोदय काय म्हटले? आता मंत्री मोदी म्हणले की सांगतो आम्ही बँकेत लवकर द्यायला होतो। आता स्वतः जिल्हाधिकारी सरांनी फोन केलेला। आपण या बाजूला जर पाहिलं तर या बाजूला जर पाहिलं तर स्वतः जिल्हाधिकारी या ठिकाणी बँक अधिकाऱ्याशी बोलतायत, फोन करतायत। आणि आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यावरती अभूतपूर्व असं संकट कोसळलेलं आहे। शेतकरी अडचणीमध्ये आहे। 3.25 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे। संपूर्ण संसार पाण्यामध्ये गेलेला आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये बँक व्यवस्थापन शेतकऱ्याचा कसा छळ करत आहे हे या ठिकाणी या शेतकऱ्याच्या तक्रारीवरनं समजलेलं आहे। स्वतः जिल्हाधिकारी फोन लावून मंत्री महोदयांना देत आहेत आणि मंत्री महोदय स्वतः या बँक अधिकाऱ्याशी बोलत आहेत। खरं तर हा शेतकरी जो आहे तो जवळपास 2 ते 2.5 तास बँकेमध्ये बसलेला होता। आपण पुन्हा या शेतकऱ्याकडे जाणार आहोत। किती वाजता घरून निघाले होते? 10 वाजता निघालो होतो घरून। हां, 10 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत बँकेत बसलो। मग काय त्यांनी सांगलंच नाही, आम्हाला देत नाही म्हणले पैसे तुमचे। अच्छा, कोणापाशी पण जा म्हणले। पिकाचं काय नुकसान आहे? पिकतं चेक गेलं की काहीच नाही राहिलं। घरात पाणी आलं का? हो, घरात पाणी आलं। हो. कधी पैसे भरले होते तुम्ही? हे पैसे हळद विकली होती, टाकली होती खात्यावर, दुःखासुखाला काम द्यावं म्हणून। हळद विक्री केलेली होती, हळदीचे पैसे टाकले होते। मात्र बँकेचे अधिकारी आता शेतकऱ्यांना या पुराच्या महासंकटामध्ये देखील वसुलीचा तगादा लावत आहेत आणि शेतकऱ्यांनी पैसे भरले नाही म्हणून या ठिकाणी या शेतकऱ्याच्या खात्याला चक्क आता होल्ड लावलेला आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्याला पैसे काढणं हे अडचणीचं ठरलेलं आहे। या शेतकऱ्याचा भाऊ रुग्णालयामध्ये भरती आहे। मात्र अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील या ठिकाणी या बँकेच्या अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे या शेतकऱ्याचे पैसे या ठिकाणी थांबलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये जिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी बोलणार आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर हे केवळ यांचं उदाहरण नाही आहे। राज्यभरामध्ये अनेक बँकांकडनं शेतकऱ्यांकडे वसुलीचा तगादा लावला जात आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असेल, उपमुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे। मात्र तरी देखील बँक व्यवस्थापन हे शेतकऱ्यांना या ठिकाणी अशा पद्धतीने वसुली करून त्यांचा छळ करत आहे आणि त्यामुळं राज्याचे शिक्षण मंत्री आणि कॅबिनेट मंत्री दादा भुसे हे देखील संतापलेले आहेत। आत्ताच्या आत्ता या बँकेच्या व्यवस्थापकाला आम्ही फोन करू आणि तातडीनं या शेतकऱ्याचा होल्ड आहे तो काढायला लावू असं या ठिकाणी दादा भुसे यांनी सांगितलेलं आहे। मंत्री महोदय काय म्हणालेत आता? साहेब काय म्हणाले? साहेब म्हणाले लगेच देतो पैसे। हो 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 हो, नक्कीच आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे आणि त्यामुळं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणांमध्ये बँक व्यवस्थापनाला या ठिकाणी निर्देश द्यावे असे शेतकरी मागणी करत आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.